वेल्थ बिल्डर म्हटलं की थोडंसं एक क्युरिओसिटी जागृत होते की वेल्थ बिल्डिंग करायची की हे बचत आणि काय इन्व्हेस्टमेंट जे काय असतं सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट नक्की काय फरक. इतके सारे ऑप्शन्स असताना मग इन्व्हेस्टमेंट नक्की करायचं तरी कुठं. जर आपण करिअर म्हणजे वेल्थ बिल्डर किंवा फायनान्शियल ॲडवायझर हे करिअर म्हणून जर का सुरू करायचं म्हटलं करेक्ट तर याच्यामध्ये नक्की चॅलेंजेस काय काय येतात. नमस्कार. प्रत्येक व्यक्तीचं शिक्षण काहीही झालेलं असो, करिअर कुठलाही असो किंवा व्यवसाय असो, एक गोष्ट असते कॉमन आणि ती म्हणजे पैसे कमवणं. आणि पैसे कमवायचे म्हटले की पैशाचं नियोजन पण आलं. मग हे आर्थिक नियोजन करत असताना आपल्याला गरज लागते ती एका फायनान्शियल ॲडवायझरची. आणि विचार करा, जर फायनान्शियल ॲडवायझर स्वतः इंजिनियर असतील तर बघूयात आजच्या पॉडकास्टमध्ये. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण स्वागत करूया मिस्टर विशाल उमरीकर यांचं, की जे CEO आहेत वी उमरीकर वेल्थ बिल्डरचे. विशाल सर नमस्कार आणि स्वागत आहे पॉडकास्टमध्ये. नमस्कार. येस, आज खरं म्हणजे अतिशय आनंद होतोय की तुम्ही या पॉडकास्टमध्ये आलात आणि एक वेगळ्या फील्डमध्ये तुम्ही काम करताय. आणि आज नक्कीच ऐकून घ्यायला आवडेल की पैशाचं नियोजन, वेगवेगळ्या प्रकारच्या सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट आणि खूप काही. जग खूपच मोठं आहे. राईट. तुम्ही स्वतः इंजिनियर आहात आणि हे सगळं करतायत. सगळ्यात आधी मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायला आवडेल की वी उमरीकर वेल्थ बिल्डर नक्की काय आणि तुमचा त्यात ॲज अ CEO म्हणून काय रोल आहे. राईट. सो आय एम विशाल उमरीकर आणि कंपनीचं नाव वी उमरीकर वेल्थ बिल्डर्स आहे. आम्ही या फील्डमध्ये साधारणपणे 39 वर्षांपासून आहे. सो 1986मध्ये स्थापना झाली होती. बाबांनी हा बिझनेस आमचा सुरू केला होता आणि मी सेकंड जनरेशन आता तो पुढं बिझनेस कंटिन्यू करतो आहे. सो माय रोल आता इज ॲज द CEO ओव्हर देअर, वेर इन साधारण 3000+ पोर्टफोलिओज आम्ही आता हँडल करत आहे, विच आर स्प्रेड अक्रॉस द वर्ल्ड. त्यामध्ये क्लायंट्स आमचे US, युरोप, ऑस्ट्रेलिया, झांबिया, दुबई, सम पार्ट्स ऑफ इवन इंडोनेशिया, असे आमचे बरेचसे क्लायंट्स स्प्रेड आहेत. आणि आवर ऑब्जेक्टिव्ह इज टू क्रिएट एज्युकेशन आणि एज्युकेशनच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो. ऑब्वियसली बिझनेस फ्लोज, इट्स काइंड ऑफ अ बाय प्रोडक्ट की एज्युकेट केल्यानंतर ऑटोमॅटिकली पीपल डू कम बॅक टू अस फॉर सोल्युशन्स ऑर दे डू कम बॅक टू अस फॉर रेकमेंडेशन आणि स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करण्यासाठी. सो अशा प्रकारे आम्ही साधारण 3000+ पोर्टफोलिओज ॲज अ सेट टेक केअर करत आहे पोर्टफोलिओजचा. आणि ज्यामध्ये बऱ्याच वेळा इम्पॅक्ट असा होतो आमचा वेन वी क्रिएट एज्युकेशन की देर इज लॉट फॉर अस टू लर्न ॲज वेल फ्रॉम पीपल. असं होत नाही की दरवेळेस आपणच लोकांना नॉलेज देऊ शकतो. देर इज लॉट टू लर्न फ्रॉम द क्लायंट्स, देर इज लॉट टू लर्न फ्रॉम अदर पीपल ॲज वेल. राईट. सो दॅट्स हाऊ इट इज. वेल्थ बिल्डर म्हटलं की थोडंसं एक क्युरिओसिटी जागृत होते की वेल्थ बिल्डिंग करायची. आणि तुम्ही म्हटलात की तुम्ही फक्त तुमचं कार्यक्षेत्र भारतामध्ये नाही तर भारताच्या बाहेर तुम्ही तुमचा यशाचा झेंडा रोवला असं म्हणायला काही हरकत नाही. राईट. मग असं करत असताना एक जर्नी पण जी सुरू झाली ग्रॅज्युएशन नंतर, तर ती जर्नी नक्की सुरू कशी झाली, म्हणजे कुठून सुरुवात केली की आपण वेल्थ बिल्डिंगमध्ये काम करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे. राईट. सो बेसिकली माझं स्कूलिंग हे पुण्यामध्येच झालं आहे. ज्युनियर कॉलेज देखील पुण्यामधलंच आहे. आणि MIT आळंदीमध्ये माझी एंट्री झाली होती बिकॉज ऑफ स्पेशल रेकमेंडेशन बाय द प्रिन्सिपल बॅक देन, डॉक्टर JP जॉर्ज. ते आमचे चांगले जवळचे क्लायंट पण आहेत ॲक्च्युली, ही अँड हिज वाईफ. सो त्यांनी व्हेरी स्ट्रॉंगली रेकमेंड केला की संस्था तुमच्यासाठी इज अ गुड स्टेपिंग स्टोन इन लाईफ. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जर्नी सुरू झाला. साधारणपणे असं होतं की 12वी नंतर आपल्याला फार विशेष क्लॅरिटी नसते की कुठल्या फील्डमध्ये एक्झॅक्टली एंटर करावा आणि तिथून पुढे आपली प्रोग्रेस किंवा आयुष्याची वाटचाल कशी असेल. बट आफ्टर इंजिनिअरिंग आय डिड मेक इट अ पॉईंट की ॲटलिस्ट 4 ते 6 महिन्यांचा ब्रेक घ्यावा. ब्रेक घेऊन आय मेड इट अ पॉईंट की आपले जे कोण सिनियर्स आहेत वेगळ्या वेगळ्या फील्ड्समध्ये दे आर प्लेस्ड. फ्यू आर इन टू टीचिंग, फ्यू आर मूव्ड आउट ऑफ इंडिया, फ्यू आर इन टू रिसर्च, काही लोकांनी MBA केले. सो वेन आय मेट देम आय रिअलाइज्ड की डेस्क जॉब हा आपल्या फार विशेष आवडीचा नाही आहे. म्हणजे बिईंग अ डेस्क जॉब पर्सन इज नॉट वॉट यू आर मेंट फॉर. मग तेव्हा लक्षात आलं की बिईंग अ पीपल पर्सन लोकांना भेटायला आपल्याला आवडते. लोकांना भेटायला आवडत असेल तर फॅमिली बॅकग्राऊंड असल्यामुळे नथिंग लाईक गेटिंग इन टू दॅट ओन बिझनेस, आवर ओन बिझनेस.
वेरेन तुम्हाला खूपशा लोकांशी इंटरॅक्शन करायची संधी मिळू शकते. व्हरायटी ऑफ बॅकग्राऊंड्सच्या लोकांशी इंटरॅक्शन करायची संधी मिळू शकते. एक ठराविक सेट ऑफ पीपलशीच तुम्हाला बोलायचं आहे असं होत नाही. सर्व क्षेत्रातले. सर्व क्षेत्रातल्या लोकांशी तुम्ही इंटरॅक्शन करू शकता. त्यांचा बिझनेसेस, त्यांचे जॉब्स तुम्ही समजू शकता आणि इट्स व्हेरी वॉट यू से काइंड ऑफ व्हेरी इंटरेस्टिंग टू नो. प्रत्येकाची लाईफ जर्नी कशा प्रकारे असते, फायनान्शियल असो, देअर फॅमिली असो, तर ही सगळ्यातून देअर इज लॉट टू लर्न, देअर इज लॉट टू गिव्ह. हा बेसिकली वॉज द जर्नी अंटिल नाव. सो आफ्टर इंजिनिअरिंग जेव्हा मी म्हटलं पॉज घेतला आणि मग त्याने डिसायडेड या अमुक आपली या फील्डमध्ये एंट्री करायची आहे, तर मग तेव्हा लक्षात आलं की वी नीड सम काइंड ऑफ अ फॉर्मल एज्युकेशन ॲज वेल. मग आय डिड ऑप्ट फॉर कोर्सेस फ्रॉम IIM इंदौर, MDI गुरगाव, MDRT USA. सो MDRT स्टँड्स फ्रॉम $1 million राऊंड टेबल. सो ही US मधली एक संस्था आहे. सो तिथून काही कोर्सेस आणि ट्रेनिंग्स घेतलेत आणि थोडंसं फॉर्मल एज्युकेशन घेऊन देन आय गॉट फुल टाईम इन टू दिस प्रोफेशन. ग्रेट. येस. मग इंजिनिअरिंग केल्यानंतर एक फॉर्मल एज्युकेशन पण घेतलं, नेटवर्किंग केलं आणि नंतर मग या क्षेत्रामध्ये करेक्ट. उडी मारली असं म्हणणार नाही, परंतु एंट्री केली असं एंट्री आपण केली. म्हणूया. येस येस येस. मग हे करत असताना जर का आपला वडिलोपार्जित व्यवसाय आहे आणि तुम्ही सेकंड जनरेशन एंटरप्रेन्योर म्हणून त्याच्यात पुन्हा उतरताय, तर असं कुठे आयडेंटिटी तुमची तयार करण्यामध्ये काय काय चॅलेंजेस आले? सो बऱ्याचशा लोकांना हा चॅलेंज येतोच एनिवे, की सेकंड जनरेशन असल्यामुळे आयडेंटिटी क्रायसिस इज वॉट मेनी पीपल आर वरीड अबाउट. त्याच्यामुळे सुद्धा असं होतं की लोक फॅमिली बिझनेसमध्ये एंट्री करत नाहीत. बट इनफॅक्ट आय टोक इट ॲज अन ऑपॉर्च्युनिटी की ऑलरेडी एक्झिस्टिंग बिझनेस आहे, आय नीड टू बिल्ड माय ओन नेटवर्क. बरेचसे वेगळे प्लॅटफॉर्म्स लाईक टोस्टमास्टर्स आहेत, BNI आहे, किंवा आमचा MDRTचा जो कम्युनिटी आहे ती एक असेल, स्कूल ग्रुप्स काही असतात, लोकल रोट्रॅक्ट म्हणून ग्रुप्स असतात ॲक्टिव्हिटीचे, तिथे यू कॅन गेट कनेक्टेड विथ पीपल. आय एम अ पार्ट ऑफ बायकिंग ग्रुप ॲज वेल, फ्री सोल्स नावाचा. सो या बऱ्याचशा प्लॅटफॉर्म्सवर वेन यू हॅव युअर प्रेझेन्स, पीपल आउट ऑफ क्युरियोसिटी का ना हो, लोक विचारतात की अरे आप क्या करते हो, what is it that you do? And that's exactly what we are also looking forward to get in touch with maximum people. ह्या सगळ्यामध्ये I had initially forgotten की MIT itself can be a good platform for us to have our presence, to get in touch with more people, to understand how and where are they planning their investments. So जेव्हा तुमचा स्वतःचा एक नेटवर्क आहे, फॅमिलीचा एक नेटवर्क आहे, फॅमिलीची एक लिगसी तुम्हाला मिळाली आहे, सो देअर इज नथिंग लाईक हॅविंग दिस काइंड ऑफ अ सेटअप अँड टेकिंग इट टू बेटर माइलस्टोन्स ऑर बेटर हाईट्स ऑल्सो. राईट. पण मग आता हे लिगसी असताना तुम्ही स्वतःची आयडेंटिटी क्रायसिस न होत आता आयडेंटिटी क्रिएट केली. याला साधारण किती वर्ष लागलेत? थोडासा यू कॅन से जेस्टेशन पिरियड इज अराउंड 2 to 3 years. बट दॅट्स द ओनली इन्व्हेस्टमेंट दॅट यू हॅव टू डू. अनलाईक इन अदर बिझनेसेस आपण म्हणतो जिथे खूप वेळा भांडवल खूप आवश्यकता असते, यू हॅव टू सेटअप अ बिझनेस. आमच्या काइंड ऑफ अ बिझनेसमध्ये युअर ओनली इन्व्हेस्टमेंट इज इन टू रिलेशन्स अँड इट इज इन टू टाईम. There is not very great setup that you need to have necessarily, but investment into time and relations is what is important. फार इंटरेस्टिंग आहे की नाही? म्हणजे Yes. व्यवसाय तर करायचा आहे, पण व्यवसाय हा काय म्हणजे कुठल्याही तुम्ही ऑकेजनला गेलात, लोकांना भेटलात, मित्रांना भेटलात, नेटवर्किंग केलं की बिझनेस आहे. Yes. म्हणजे absolutely. यू डू नॉट हॅव टू डू एनी सेल्स पिच. Yes. तरी देखील इनडायरेक्टली लोक कनेक्ट होतात आणि व्यवसायाला ते कुठे ना कुठेतरी हातभार लावतात. राईट. मग डायरेक्ट Absolutely. पिचिंग जास्त उपयोगी पडलं की इनडायरेक्ट जो काय कनेक्ट तो जास्त उपयोगाचा पडला? Initially, obviously, there was a need to do some kind of direct pitching for people to understand or people to know की तुम्ही एक्झॅक्टली काय करताय. त्यासाठी थोडीशी डायरेक्ट पिचिंगची गरज होती. बट इन ड्यू कोर्स मग इनडायरेक्टली पिचिंग होत होतं किंवा बरेचसे पीपल वाउच फॉर यू की हां ठीक आहे, उमरीकरांचं काम जरा चांगलं आहे, जस्ट गेट इन टच विथ देम असं. आता आपण वेल्थ बिल्डिंगबद्दल बोललो तर नॉर्मली 2 आस्पेक्ट येतात. म्हणजे एक म्हणजे बचत आहे आणि दुसरी म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे. राईट. तर सर्वसामान्य लोकांना त्यातला फारसा फरक काही लोकांना कळत नाही. बऱ्याच Right, लोकांना अवेअरनेस आहे, right. शहरी भागांमध्ये अवेअरनेस आहे, परंतु आहे. ग्रामीण भागात नाहीये. तर ओके. मग नक्की सांगा की हे बचत आणि काय इन्व्हेस्टमेंट जे काय असतं, सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट, नक्की काय फरक आहे? राईट. सो इन्व्हेस्टमेंटसाठीचा पहिला स्टेप म्हणजे सेविंग्स. जर तुम्ही पैसे सेव्ह केले तरच यू आर इन अ पोझिशन टू इन्व्हेस्ट दॅट मनी समवेअर. सो इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर पहिला स्टेप हा सेविंग आहे.
आणि सेविंग करायची असेल तर त्याच्या आधीचा फर्स्ट स्टेप, द प्रिव्हियस स्टेप टू सेविंग इज प्लॅनिंग, की माझ्याकडे अमुक अमाऊंटची इन्कम येत आहे, त्याच्यातून मी खर्च किती करावा, माझ्या EMIसाठी ॲलोकेशन किती असावा आणि सेविंगसाठी किती असावा. वन्स यू आर इन अ पोझिशन टू अंडरस्टँड दॅट, ते थोडंसं तुम्ही फिगर एकदा अराईव्ह झालात की ती सेविंगची फिगर तुमच्याकडे आली. सेविंगची फिगर आल्यानंतर यू नीड टू आयडेंटिफाय की वेअर इज इट दॅट आय कॅन इन्व्हेस्ट अँड व्हॉट एक्झॅक्टली इज द गोल दॅट आय वॉन्ट टू इन्व्हेस्ट इट फॉर. पर्पज काय आहे, शॉर्ट टर्मचा आहे, मिड टर्मचा आहे, लाँग टर्मचा आहे. आयडेंटिफाय द पर्पज अँड लाईकवाईज यू नीड टू आयडेंटिफाय द इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट आणि मग यू नीड टू डू दॅट काइंड ऑफ अन इन्व्हेस्टमेंट. मग आता याच्यामध्ये समजा एक उदाहरण घेऊ की एखाद्या व्यक्तीचा पगार 50,000 रुपये करेक्ट. आणि मग तो व्यक्ती काय करतो की मी फ्लॅट घेईल, गाडी घेईल आणि मग उरलेले जे काही पैसे आहेत ते मी कुठेतरी सेव्हिंग करेल किंवा इन्व्हेस्टमेंट करेल. राईट. तर फॉर्म्युला नक्की सापडायचा तरी कसा, की आधी खर्च करायचा, आधी बचत करायची, आधी गोल ठेवायचा, नक्की काय काय कसं करायचं? balance येस. करायचं? सो यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळा खूपशे लोक मिसगाईड देखील होत आहेत. मिसगाईड कसे होत आहेत, तर आपण ऑनलाईन जातो, सेल्फ स्टडी करतो आणि आपण कुठला तरी ऑनलाईन एक फॉर्म्युला बघतो की अमुक अमुक अमाऊंट सेव्ह करा, पर्सेंटेज ऑफ द इन्कम वगैरे, अँड वी ट्राय टू काइंड ऑफ इम्प्लिमेंट दॅट फॉर आवर सेल्व्स. बट खरं पाहिलं तर हा सगळा जो काही पोर्टफोलिओ मॅनेज करायचा गेम आहे, दॅट इज व्हेरी पर्सन स्पेसिफिक. तुम्ही जो प्रश्न विचारलात की 50,000 इन्कम असेल तर किती अमाऊंट सेव्ह करावी आणि किती अमाऊंट खर्च करावी, दॅट इज ॲब्सोल्युटली पर्सन स्पेसिफिक. जसं उदाहरणार्थ आय वूड गिव्ह की आपण डॉक्टरकडे जातो आहे, मग डॉक्टरांनी तुम्हाला म्हटलं, भेटलात तुम्ही, डॉक्टरांनी तुम्हाला बघितलं आणि डॉक्टर तुम्हाला सांगतील, हां ठीक आहे, असं मला बघून तरी वाटतं आहे, तुम्ही हे औषधं घ्या. हाऊ कम्फर्टेबल वूड वी बी? नंतर जाणार नाही कोणी डॉक्टर. एक्झॅक्टली. कारण की तुम्हाला वाटेल अच्छा हे वन साईज फिट्स ऑल असंच दिसतंय, एकच औषध सगळ्यांना एकच द्यायचं. औषध सगळ्यांना देत आहेत. हम्म. So instead, if you go meet a doctor, you have a detailed discussion with him, you vent out your problem to them, you do specific test जर काय लागत असतील तर ह्या सगळ्या जर केल्या तर डायग्नॉसिस हा प्रॉपर होऊ शकेल. डायग्नॉसिस झाला तर त्याच्यावर तुम्हाला ट्रीटमेंट प्रॉपर मिळू शकेल. दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू डू इन युअर फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये, की एक कन्सल्टंट यू नीड टू हॅव अ कन्सल्टंट, गुड कन्सल्टंट ज्यांचा चांगला एक्सपिरियन्स आहे, व्हरायटी ऑफ लोकांचे इंटरॅक्शन्स झालेले आहेत. त्यांना तुम्ही तुमचा बॅकग्राऊंड सांगितलं पाहिजे की वेदर युअर फॅमिली इज कॉन्ट्रीब्युटिंग इन युअर इन्कम, वेदर यू आर सिंगल, वेदर यू आर मॅरिड, वेदर बोथ द हजबंड अँड वाईफ आर वर्किंग ऑर नॉट वर्किंग, विथ चिल्ड्रन, विदाउट चिल्ड्रन. भरपूर वेगळे बॅकग्राऊंड्स असतात आणि अंडरस्टँडिंग दीज बॅकग्राऊंड्स इज वॉट यू नीड टू डू युअर पर्सनल प्लॅनिंग. सो देर इज नॉट एक्झॅक्टली जसं तुम्ही म्हटलात की 50,000 इन्कम असेल तर किती सेव्ह करावी, दॅट इज व्हेरी केस स्पेसिफिक. प्रत्येकाची रिक्वायरमेंट ही वेगळी असू शकते. सम पीपल नाव डेज आर व्हेरी ट्रॅव्हल ओरिएंटेड, की काही हो उमरीकर पण आम्हाला 1 वर्षातनं फॉरेन ट्रिप, 1 डोमेस्टिक ट्रिप करायची आहे. सर्टन पीपल आर ऑफ द ओपिनियन की नाही, वी वॉन्ट टू गिव्ह समथिंग टू द सोसायटी. सर्टन पीपल आर ऑफ द ओपिनियन आय हॅव टू टेक केअर ऑफ माय ओल्ड एजमधले जे पेरेंट्स आहेत, आय हॅव टू टेक केअर ऑफ देम. Some people have children's liabilities as education or maybe some other requirements. So it's a very case specific scenario. ज्यामध्ये I would suggest meet a consultant just like we meet a doctor, give out all your details and then is when you can arrive at a plan. पण मग एखादा व्यक्ती असं सांगू शकेल की माझ्याकडे सेव्हिंग अकाउंटमध्ये 70,000 रुपये आहेत, बरोबर. माझ्याकडे 1.5 लाखाची एक फिक्स डिपॉझिट आहे आणि दर महिन्याला मी कुठेतरी रिकरिंग डिपॉझिट 10,000 रुपये करतोय, म्हणजे माझं इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ आता छान वाटतोय मला. तर तुम्ही काय म्हटलेलं? नॉट एक्झॅक्टली. अगेन इट इज व्हेरी मच गोल ओरिएंटेड. त्या व्यक्तीचा गोल काय आहे. सो तुमचा एक ठराविक गोल असेल आणि इफ यू फील की तुमचा तो गोल अचीव होत आहे, तर देर इज ॲब्सोल्युटली नो नीड टू डू एनी काइंड ऑफ अ करेक्शन. इफ यू फील की माझ्या एजप्रमाणे मी खूप रिस्क जास्त घेतो आहे, देन यू नीड टू डू सम काइंड ऑफ अनालिसिस की एज आणि रिस्क किती आपण कशी मिटिगेट करत आहे. सो दॅट्स व्हॉट आय सेड की जरी तुमचे एक्झिस्टिंग काही इन्व्हेस्टमेंट्स असतील, यू नीड टू गो रीच आउट टू दॅट पर्सन, शो देम युअर एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स आणि त्यातूनच आपण एक सुवर्ण मार्ग काढू शकतो. येस. इन्व्हेस्टमेंटबद्दल आपण बोललो तर इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत. म्हणजे कोणीतरी घर घेतं इन्व्हेस्टमेंट म्हणून, कोणी फ्लॅट घेतोय, कोणी बंगला घेतोय, कोणाचं दुकान आहे, हे सगळे इन्व्हेस्टमेंट आहे. प्लस गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, बॉन्डमध्ये आहे, म्युच्युअल फंड आहे, वन टाइम इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स आहेत. करेक्ट. इतके सारे ऑप्शन्स असताना मग इन्व्हेस्टमेंट नक्की करायचं तरी कुठं? सो
दॅट वॉज अ व्हेरी व्हॅलिड अँड व्हेरी गुड क्वेश्चन. बऱ्याचशा लोकांना तो प्रश्न पडत आहे की मी एक्झॅक्टली नेमकं इन्व्हेस्ट करू कुठे. पण यासाठी यू फर्स्ट नीड टू अंडरस्टँड की जो कॉमनली अंडरस्टूड कन्सेप्ट आहे मार्केटमध्ये, 100 मायनस युअर एज, जो काही फिगर येईल तेवढं पर्सेंटेज तुम्ही इक्विटीला एक्सपोजर द्या. हे खूपशे लोक आजकाल फॉलो करत आहेत. बट आय वुड लाईक टू ॲड समथिंग टू दिस. दॅट इज नॉट एक्झॅक्टली वॉट यू नीड टू फॉलो. बिकॉज एक छोटंसं एक्झाम्पल देतो. जसं क्रिकेटर्सच्या केसमध्ये, बाय द टाईम दे आर 25 एज ऑल्सो त्यांची इन्कम इज इन फ्यू करोर्स. सो त्यांच्या सिनॅरिओ केसमध्ये जरी त्यांनी म्हणजे 25 एज असेल तर 100 मायनस 25 म्हणजे 75% पोर्टफोलिओ त्यांनी जरी इन्व्हेस्ट केला इक्विटीमध्ये किंवा रिस्क पोर्टफोलिओमध्ये, दे कॅन स्टील मॅनेज टू टेक दॅट काइंड ऑफ अ रिस्क. कारण की लॉस झाला तरी ते रिकवर करू शकतात. दॅट कॅनॉट बी द सिनारिओ इन केस ऑफ एनी अदर इंडिव्हिज्युअल ज्यांची तेवढी रिस्क टेकिंग कॅपॅसिटी नाही आहे आणि त्यांनाही जर इक्विटी किंवा रिस्क पोर्टफोलिओजमध्ये तेवढं जास्त ॲलोकेशन दिलं, दॅट कॅन कॉज प्रॉब्लेम्स इन दी नियर फ्युचर ऑल्सो फॉर देम. सो त्यामध्ये ॲसेट ॲलोकेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टूल. ॲसेट ॲलोकेशनमध्ये वी आर इन अ पोझिशन टू अंडरस्टँड बेस्ड ऑन माय इन्कम माझी बेसिकली इन्व्हेस्टमेंट्स कशा असाव्यात. मग आता फॉर एक्झाम्पल जसं आपण डिस्कस केलं की रिअल इस्टेट ॲज अन इन्व्हेस्टमेंट, तर रिअल इस्टेट ॲज अन इन्व्हेस्टमेंट इज अ फॅन्टॅस्टिक टूल. बट यू नीड टू अंडरस्टँड की जर मला इमिजिएट लिक्विडिटी त्याच्यातनं पाहिजे असेल तर तेवढ्या इझिली नाही होणार ती. जर तुम्ही म्हटलात की मला फॉर एक्झाम्पल गोल्ड ॲज अन इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, तर मग गोल्ड ॲज अन इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर लिक्विडिटी इमिजिएट आहे, बट यू आर नॉट व्हेरी सर्टन ऑफ की कधी कसा प्रकारे त्याचा ग्रोथ होऊ शकेल. रेट कमी जास्त होऊ शकतो रेट बऱ्याच प्रमाणात वेरी होतात. सो राईट टाईम राईट अमाऊंट मिळेल की नाही ह्याची फार विशेष शाश्वती नाही आहे. ॲट द सेम टाईम इफ यू लुक ॲट इन्व्हेस्टमेंट्स इन SIPs किंवा इवन अदर इक्विटीज, तर त्यामध्ये देखील इक्विडिटी चांगली आहे, पण टॅक्सेशन कॅन बी अ कन्सर्न. वेन इट कम्स टू इन्व्हेस्टमेंट्स इन पोस्टल्स ऑर अदर डिपॉझिट्स जर करायचे म्हटले तर त्याच्यामध्ये टॅक्सेशनचा इश्यू नाही आहे, पण रेट ऑफ रिटर्न्सचा इश्यू आहे. सो देर इज नो प्रोडक्ट विच सॅटिस्फाईज एव्हरीथिंग. ह्यासाठीच जशा प्रकारे आपण एक हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी काही फॅक्टर्स फॉलो करतो, तसंच वेल्दी लाईफस्टाईल किंवा वेल्थ क्रिएट करण्यासाठी यू नीड टू फॉलो सर्टन फॅक्टर्स. सर्टन फॅक्टर्स मिनिंग हेल्थ तुम्हाला जर मेंटेन करायची असेल तर यू नीड टू इनफॅक्ट स्टार्ट ॲट अ व्हेरी यंगर एज. बऱ्याचशा वेळेस लक्षात येतं की डॉक्टरांनी सांगितल्यावर तुम्ही त्याच्यावर प्रिकॉशनरी मेजर्स घेत आहे, त्यापेक्षा माईट ॲज वेल फ्रॉम 20-25 एज तुम्ही एक फिजिकल ॲक्टिव्हिटी कायम चालू ठेवा, सम काइंड ऑफ मेंटल ॲक्टिव्हिटी चालू ठेवा. तसंच वेल्थ क्रिएट करायची असेल तर यू नीड टू स्टार्ट अर्ली. लेटेस्ट उदाहरण म्हणजे वॉरन बुफेचं आत्ता जे लास्ट 1-2 दिवसापूर्वीच त्यांनी आता ही स्टेप बॅक ॲट द एज ऑफ 93. ही इज द ग्रेटेस्ट एक्झाम्पल की मागच्या वर्षभरात टॉप 10 बिलियनियर्समध्ये ही वॉज द ओनली बिलियनियर इन US ज्यांची नेटवर्थ वॉज इन पॉझिटिव्ह. ग्रेट. येस, अँड ही हॅड स्टार्टेड राईट ॲट द एज ऑफ 12. सो व्हेरी अर्ली स्टार्ट इज इम्पॉर्टंट when it comes to health or wealth. Similarly, consistent investment also needs to be very precisely taken care of. Reason being, जसं तुम्ही हेल्थच्या बाबतीत 2 दिवस आठवड्यात व्यायाम केला, खूप व्यायाम केला आणि बाकीचे 5 दिवस तो व्यायाम विल टेक केअर ऑफ माय हेल्थ, असं होत नाही. यू नीड टू बी कन्सिस्टंट. सिमिलर अप्लाइज टू युअर इन्व्हेस्टमेंट्स. सो फर्स्ट थिंग की त्यामध्ये यू नीड टू स्टार्ट अर्ली, यू नीड टू बी कन्सिस्टंट, यू नीड टू हॅव अ बॅलन्स ऑफ what exactly needs to be done. जसं बॅलन्स डाएट आपण म्हणतोय मेंटेन करतो आपण हेल्थसाठी, चांगल्या हेल्थसाठी मेंटेन केलं पाहिजे, तसंच बॅलन्स्ड इन्व्हेस्टमेंट्स पण पाहिजे. वन प्रोडक्ट कॅनॉट बी सुटेबल फॉर ऑल युअर रिक्वायरमेंट्स. ॲट द सेम टाईम यू ऑल्सो नीड टू टेक फ्रिक्वेंट रिव्ह्यूज ऑफ युअर एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ. जसं हेल्थ चेकअप असं तसं वेल चेकअप. येस, हेल्थ चेकअपसारखा वेल चेकअप तुम्ही रेग्युलरली घेत राहायला पाहिजे. आणि दॅट्स हाऊ द एंटायर जर्नी ऑफ हेल्थ अँड वेल्थ कॅन इनफॅक्ट पॅरलली गो फॉर द एंटायर लाईफ. अर्ली एजबद्दल तुम्ही म्हटलात की अगदीच कमी वयापासून जर काही इन्व्हेस्टमेंट केली तर कदाचित तो पोर्टफोलिओ खूप मोठा स्ट्रॉंग होऊ शकतो. करेक्ट. बऱ्याचदा असं पण आपण बघतो की ठीक आहे, वयाच्या 25ला काहीतरी पैसे कमवायला सुरुवात केली तर मी सुरुवातीला एक 2 व्हीलर घेईल, कार घेईल, घर घेईल, आणि मग नंतर 35 नंतर किंवा 40 नंतर माझा पगार जेव्हा वाढलेला असेल त्यावेळेस मी इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करेल. त्यावेळेस कदाचित मंथली इन्व्हेस्टमेंट 30-40 हजार असू शकते. राईट. तर मग वयाच्या 25शीत 10,000ने सुरुवात करणं, वयाच्या 35शीत 50,000ने सुरुवात करणं, दोघांपैकी फायदेशीर नक्की कुठलं? इनफॅक्ट वयाच्या 25व्या वर्षी 10,000 सुरुवात करणं इज अ व्हेरी वाईज डिसिजन. रिझन बिईंग
जोपर्यंत तुम्ही इन्कम मायनस युअर सेविंग्स इज इक्वल टू युअर एक्सपेन्सेस हा मंत्र जोपर्यंत तुम्ही फॉलो करत नाही, इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर यू टू क्रिएट दॅट काइंड ऑफ अ डिसिप्लिन इन इन्व्हेस्टमेंट्स. सो एक 50,000चं जर तुमचं उत्पन्न असेल, त्यातून एक फिक्स्ड अमाऊंट तुम्ही दर महिन्याला सेविंग केली पाहिजे आणि ती अमाऊंट सेविंग केल्यावर उर्वरित रकमेमध्ये तुम्ही तुमचं एक्सपेन्सेस मॅनेज केले पाहिजे. जस्ट फॉर एक्झाम्पल आपण एक पी एफचं उदाहरण घेऊ, जे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड असतो. कंपल्सरी डिडक्शन आहे, दॅट्स वाय वी आर लेफ्ट विथ नो ऑप्शन टू से येस ऑर नो. आहे कंपल्सरी, यू फॉलो इट, आणि त्याचं द मॅजिक ऑफ दॅट पी एफ यू गेट टू सी डिरेक्टली ॲट युअर रिटायरमेंट पिरियड. सो सिमिलरली अशाच प्रकारे कंपल्सरी इन्व्हेस्टमेंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही डिसिप्लिन तुम्ही स्वतःला लावावं लागते. So instead of starting at, so coming back to your question, instead of starting at 35 with 30, 40, 50,000, it is always better to start at 25 with even 10,000. ती जी सवय लागते, that is what is more important. So more than the rate of returns, it is the consistency किंवा discipline that matters when it comes to investments. की खूप जास्त रिटर्न मिळत आहेत, पण मी 1 वर्ष भरतोय, 1 वर्ष भरत नाही आहे, मग 2 वर्षी खूप जास्त भरतोय, दॅट विल नॉट गिव्ह यू अ व्हेरी गुड ॲक्युमुलेशन ॲट द एंड ऑफ द टेन्युअर. म्हणजे कन्सिस्टन्सी पण महत्त्वाची आहे आणि तो कल्चर पण एक तयार होऊन जातं की ठीक आहे, मी आज 10,000 करेल, मग कदाचित मी तो पोर्टफोलिओ वाढवत 15,000, 20,000, 25,000, 50,000 करेक्ट असा तो वाढवत आपण जाऊ शकतो. एक्झॅक्टली. स्टेपवाईज त्याच्यामध्ये इन्क्रिमेंटल्स पाहिजे. स्टेपवाईज इन्क्रिमेंटल कसे करणार, तर इयरली रिव्ह्यूमध्ये करणार. एक्झॅक्टली. जसं ते हेल्थ चेकअप म्हणत, वेल चेकअप करायचे आणि मग तो वाढवत घेऊन जायचा. येस एक्झॅक्टली. आणि खूपशा लोकांचा समज आहे 25ला जॉब चालू झाल्यानंतर आपण इन्व्हेस्टमेंट चालू करू. आय इनफॅक्ट सजेस्ट स्टार्ट ॲट 18 इट सेल्फ. पण हे कसं काय शक्य आहे की आता तर आम्ही स्टुडंट आहे, तर हाऊ इज इट दॅट वी कॅन डू एनी काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. सो अगेन दॅट इन्व्हेस्टमेंट नीड्स टू बी गोल बेस्ड. मला जर 2 ते 3 वर्षानंतर बाईक घ्यायची असेल, मला एनिवे पॉकेट मनी आजकाल प्रत्येक स्टुडंटला मिळतोच, असं विशेषतः होत नाही की नाही आम्हाला काहीच पॉकेट मनी मिळत नाही आहे. आणि कुठं खर्च करायचे हा तुम्हाला पूर्ण फ्री हँड दिलेला असतो. त्यामध्ये तुम्ही 18 एजला इटसेल्फ इफ यू आयडेंटिफाय की मला घ्यायचा आहे आयफोन, जे आजकाल खूपशा लोकांना इट्स काइंड ऑफ अन ॲस्पिरेशन दॅट दे वॉन्ट की नाही मला आयफोन पाहिजेच आहे किंवा मला एक 2 व्हीलर बाईक पाहिजेच आहे. वाय डोंट यू स्टार्ट युअर ओन SIP, वाय डोंट यू स्टार्ट युअर ओन इन्व्हेस्टमेंट समवेअर, जेणेकरून मंथली काही ॲक्युमुलेशन होईल 2-3 वर्षांमध्ये, आणि यू कॅन प्रॉब्ली बाय फॉर युअर सेल्फ ऑल्सो. यू डोंट हॅव टू बी डिपेंडंट ऑन एनीवन ॲज सच. जी काही पॉकेट मनी मिळत आहे त्याच्यातून तुम्ही थोडीशी त्याची फायनान्शियल प्लॅनिंग करायची. एक अमाऊंट दर महिन्याला कमी बाजूला काढूनच ठेवायची, आणि उर्वरित अमाऊंट यू आर ऑलवेज फ्री टू स्पेंड वेअर अँड हाऊ यू वॉन्ट. हा पॉईंट खूप चांगला सांगितलं तुम्ही की 18व्या वर्षी जर का आपण ही सवय लावली तर कदाचित आयुष्य कुठल्या तरी वेगळ्याच ठिकाणी आपल्याला त्या गोलपर्यंत नक्कीच सक्सेसफुली नेऊन पोहोचवेल. पण मग याच्यामध्ये अवेअरनेस विद्यार्थ्यांना करण्याची गरज आहे की पालकांना करण्याची गरज आहे? विद्यार्थ्यांना करायची गरज आहे. करेक्ट. कारण की पालकांना केलं तर पालक तुम्हालाच येऊन कंप्लेन करतील, अहो हे आम्ही त्यांना सांगतोय पण ते ऐकत नाही आहेत. सो सोनारानेच कान टोचले पाहिजे जे म्हणतो आपण. सो तशा प्रकारे आपणच त्यांना गाईड करू शकतो. अशा प्रकारे आम्ही काही एड्युकेटिव्ह सेशन्स करतो कन्सिडरिंग किड्स ऑफ दॅट पर्टिक्युलर एज ऑर स्टुडंट्स ऑफ दॅट पर्टिक्युलर एज, ज्या एजमध्ये आपण त्यांना तसे गोल्स अलाइन करू शकतो. त्यांना तुम्ही 18 वर्षाच्या मुलाला सांगू शकत नाही की प्लॅन फॉर रिटायरमेंट. करेक्ट. त्याला तुम्ही म्हणू शकत नाही की घर घ्यायचं असेल तर तुला हे असं कर. तो म्हणाला मला घराची गरजच काय. फॉर देम द गोल्स, देअर नीड्स आर ऑल टुगेदर डिफरंट. सो इफ यू अलाइन विथ दोज गोल्स अँड नीड्स, यू आर इन द पोझिशन टू हेल्प देम अंडरस्टँड की ही फायनान्शियल प्लॅनिंग कशी महत्त्वाची आहे. आताची जनरेशन जी आहे, जेनझी, येस, मग तुम्हाला काय वाटतं की जेनझीला सगळं सांगितल्यानंतर त्यांना ते पटतं असं काय? नॉट नेसेसरी. प्रत्येकजण आपला वेगळा ओपिनियन देऊ शकेल, पण आवर ऑब्जेक्टिव्ह इज नॉट टू इम्पोज इट टू देम ऑन देम. वी डोंट वॉन्ट टू इम्पोज इट ऑन देम. टू क्रिएट अवेअरनेस, एज्युकेट देम. आणि यू नेवर नो, मे बी year on year when they happen to see the same thing, hear the same thing, they might be kind of inclined towards implementing that. So they are much bound to implement that. 4 वर्षानंतर जॉब सुरू झाल्यावर इनफॅक्ट पहिलं फर्स्ट सॅलरीपासून करतील. यू नेवर नो, बट यू नीड टू गिव्ह दॅट काइंड ऑफ एन एज्युकेशन. इनफॅक्ट खरं बघितलं तर स्कूल लेवलला सुरू व्हायला पाहिजे, की तेव्हा पण तुम्हाला सम अमाऊंट ऑफ पॉकेट मनी मिळतं. But at times I feel that's too early for even kids to understand, or maybe kids to
implement certain things. College level is the right time that you can give that kind of an education to them. थोडंसं एका वेगळ्या विषयाबद्दल बोलू की इन्व्हेस्टमेंटबद्दल आपण बोललो, सेव्हिंगबद्दल बोललो, अर्ली स्टार्टिंगबद्दल बोललो, हेल्थ चेकअप, वेल्थ चेकअपबद्दल बोललो. जर आपण करिअर म्हणजे वेल्थ बिल्डर किंवा फायनान्शियल ॲडवायझर हे करिअर म्हणून जर का सुरू करायचं म्हटलं, करेक्ट, तर याच्यामध्ये नक्की चॅलेंजेस काय काय येतात? सो व्हेरी फर्स्ट चॅलेंज अशा प्रकारच्या करिअर सिलेक्शनमध्ये मेजरली लोकांना येतात की व्हॉट इज द काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट दॅट आय हॅव टू डू. तुम्ही जो प्रश्न विचारला तो मोस्ट कॉमनली आस्क्ड क्वेश्चन आहे, मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चनसुद्धा आहे. Immediately next question would be ki what is the investment that I have to do, and as I had earlier said, investment is into time, investment is into relations. You don't require a very huge capital amount to start this kind of a business. दुसरी गोष्ट, तुम्हाला मॅक्सिमम कनेक्शन्स, मॅक्सिमम लोकांशी संपर्क साधावा लागतो. बी ॲक्टिव्ह ऑन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फॉर गुड रिझन्स. बी ॲक्टिव्ह ऑन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि गेट कनेक्टेड विथ ॲज मच पॉसिबल पीपल यू कॅन. मीट मोर अँड मोर पीपल. दुसरी गोष्ट, काही प्रमाणातलं फॉर्मल एज्युकेशन हे तुम्हाला घ्यावंच लागतं. सो पीपल माईट फील की हां ठीक आहे, आता 2 वर्ष मी याचा एक कोर्स करून घेतो आणि मग मला आता फॉर्मल एज्युकेशन मिळालं आहे, नाव आय कॅन प्रॅक्टिस दिस काइंड ऑफ प्रोफेशन. तसं एक्झॅक्टली होत नाही. सो इफ यू सी फॉर डॉक्टर्स, फॉर CAs, त्यांना लर्निंग इज अ कॉन्स्टंट प्रोसेस फॉर दॅम. डॉक्टर कॅनॉट से नाही आम्ही कॉलेजमध्ये हे शिकलो नव्हतो, सो आय कॅनॉट डू दिस काइंड ऑफ अ सर्जरी. इट्स अ व्हेरी कॉन्स्टंट प्रोसेस लर्निंग. सो यू हॅव टू मेक शुअर जेव्हा तुम्ही लोकांशी इंटरॅक्शन्स करताय, दॅट्स वन पार्ट ऑफ लर्निंग प्रोसेस तुमच्यासाठी. ॲडिशनली यू ऑल्सो हॅव टू स्टे अब्रेस्ट विथ वॉट एव्हर न्यू डेव्हलपमेंट्स आर हॅपनिंग इन युअर पर्टिक्युलर फील्ड. सो ॲज दे से की कॉलेज संपलं, एज्युकेशनचं तुमचा पिरियड संपला, दॅट्स नॉट एक्झॅक्टली ट्रू. दॅट्स वेअर इनफॅक्ट युअर जगातला जो अनुभव आहे, शिकण्याची वेळ, ही एक्झॅक्टली तिथून पुढे सुरुवात होते. सो काही फॉर्मल एज्युकेशन घ्या, इंटरॅक्ट विथ पीपल, जॉईन गुड काइंड ऑफ नेटवर्किंग ग्रुप्स. तिथून तुमचं तुम्ही जर्नी सुरू करू शकता. लेट इट बी अ कॉन्स्टंट प्रोसेस. आम्ही लोकांना कायम तेच सांगतो. सो यू नीड टू लर्न युअर सेल्फ अँड यू नीड टू एज्युकेट पीपल ऑल्सो ॲट द सेम टाईम. याच्यामध्ये असं कुठलं सर्टिफिकेशन करण्याची गरज असते का व्यवसाय सुरू करण्याच्या आधी? सो येस, यू नीड टू हॅव IRDA लायसन्स. जर तुम्हाला इन्शुरन्समध्ये काही डील करायचं असेल तर AMFI लायसन्स किंवा SEBI रेग्युलेटेड काही कोर्सेस असतात इफ यू वॉन्ट टू डील इन इक्विटी अँड म्युच्युअल फंड्स ऑल्सो. आणि अदर दॅन दॅट, इफ यू वॉन्ट टू गो इन टू एनी काइंड ऑफ अदर इन्व्हेस्टमेंट्स, जसं आजकाल ट्रेंडिंग आहे ऑल्टरनेट इन्व्हेस्टमेंट्स फंड्स, AIF वगैरे, तर फॉर दॅट यू नीड टू हॅव दोज काइंड ऑफ नॉलेज. तो तुमच्याकडे सेटअप रेडी पाहिजे आणि that's how you can embark your journey. Yes. पण मग जर का व्यवसाय म्हणून सुरू करायचं म्हटलं तर जसं तुम्ही म्हटलं की इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग वयाच्या 18व्या वर्षापासून करेक्ट करायला पाहिजे. राईट. मग एखादा विद्यार्थी दशेतच असताना कोणी विद्यार्थी म्हणू शकेल की माझं वय पण आता 18 झालं, मी हा व्यवसाय सुरू करेल किंवा करू शकेन, मी शिक्षण पण घेईल, शिक्षण करता करता मी व्यवसाय पण करेल, तर असं शक्य असतं का? शक्य असतं, बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू स्ट्राईक दॅट राईट बॅलन्स. की एकदा तुम्ही जर पैसे कमवायची तुम्हाला सवय लागली तर एज्युकेशन काही प्रमाणात तुम्ही निग्लेक्ट करू शकाल. सो आय वुड अगेन सजेस्ट की जसं आता माझ्या केसमध्ये झालं, इंजिनिअरिंग फॉर्मल एज्युकेशन घेतलं अँड आय विल डेफिनेटली से इंजिनिअरिंगमुळे ह्या पर्टिक्युलर आमच्या प्रोफेशनमध्ये सुद्धा खूप फरक आय हॅव नोटिस्ड कम्पेअर्ड टू पीपल हू डोंट हॅव अ इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड. स्मॉलेस्ट एक्झाम्पल असू शकतो, आपल्याला कॉलेजमध्ये असाइनमेंट्स असतात, जर्नल्स असतात, एक्सपेरिमेंट्स असतात किंवा ग्रुप स्टडीज आपण लोकांसोबत करत असतो किंवा आपण ऑफ स्टडी टूर्सवर जात असतो. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट यू डू ओव्हर हिअर. असाइनमेंट्स म्हणजे काही केसेसमध्ये, काही सर्टन सिनॅरिओजमध्ये यू हॅव डेडलाईन्स टू मीट, यू हॅव टार्गेट्स टू अचीव, सेल्फ सेट टार्गेट्स असतात. तर हे तुम्हाला कॉलेजमधनंच लागलेली सवय आहे. दिस कॅनॉट हॅपन की मी 18ला सुरू केलं तर तुम्हाला यू विल मिस आउट ऑन दिस एंटायर एक्सपिरियन्स. दुसरी गोष्ट, जसं आपण म्हटलं स्टडी टूर्स करतो आहे, आपण ग्रुप स्टडी करतो, तर त्याच्यामधून यू हॅव बिल्ड दोज ह्युमन कनेक्शन्स विथ अदर ह्युमन. दॅट इज एक्झॅक्टली वॉट यू वॉन्ट टू डू इन धिस पर्टिक्युलर प्रोफेशन ॲज वेल. एज 18पर्यंत कॉलेज सुरू करताना आपल्याला वाटते ठीक आहे, याच्यात काय भांडवल लागत नाही तर सुरू करू, याच्यामध्येच काम डायरेक्टली. ती मॅच्युरिटी नसते. दॅट यू कॅनॉट लर्न थ्रू अ कोर्स ऑर समथिंग. यू नीड टू गो थ्रू
सम काइंड ऑफ फॉर्मल एज्युकेशनमधूनच या गोष्टी शिकण्यासारख्या असतात. याच गोष्टी तुम्ही ओव्हरऑल पुढच्या लाईफमध्ये तुमच्या इम्प्लिमेंट करू शकता. म्हणजे विद्यार्थ्यांना पण हे समजून घेण्याची गरज आहे की असाइनमेंट करणं, त्या वेळेमध्ये कंप्लीट करणं, ते टास्क कंप्लीट करणं, ॲब्सोल्युटली. याचा भविष्यामध्ये कुठेतरी उपयोग नक्कीच आहे. येस, दॅट हॅमरिंग इफेक्ट यू कॅन से हां. हॅपन्स. दर 3 महिने, दर 6 महिने जे तुमच्यावर हॅमरिंग इफेक्ट होतो, दॅट इज व्हॉट स्टेज विथ यू. आणि कॉलेज लाईफमध्ये तरी प्रोफेसर असतात सांभाळून हो. गेला, तर बाहेर कोणी नसतं. राईट. प्रोफेशनल वर्ल्डमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांभाळायचं आहे, त्या Yes, टाइमलाईन मीट करायची आहेत, absolutely. कस्टमरला तो बिलकुल त्या वेळेत तेवढं सर्व्हिसेस द्यायच्या आहेत. द्यायलाच पाहिजेत. येस, सो दॅट्स वेअर यू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ टाईम. एल्स अन अदरवाईज कॅज्युअल अप्रोच असला तर दॅट कॅनॉट हॅपन. आणि कॅज्युअल अप्रोच नसावा, त्यामुळे काही एक फॉर्मल एज्युकेशनची तशी जनरली गरज आहे. अजून एक असा कुठेतरी मला ॲडव्हान्टेज दिसतो की चला ठीक आहे, कमी वयामध्ये हा व्यवसाय सुरू केला आहे फायनान्शियल ॲडवायझर म्हणून, तर याला कुठेतरी रिटायरमेंट नाही आहे. जोपर्यंत Correct. तुमची कॅपॅसिटी आहे तोपर्यंत तुम्ही नक्की करू शकता. येस. आणि लिगसी पण आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या सेकंड Absolutely. जनरेशनला पण हा राईट देऊ राईट शकता. राईट एक्झॅक्टली. बरोबर. सो ह्यासाठी अ व्हेरी गुड एक्झाम्पल इज की से इफ यू इंटेंड टू रिटायर ॲट द एज ऑफ 60, जे आम्ही खूपशा आमच्या रिटायरिंग जे क्लायंट्स आहेत, सो ऑन ॲव्हरेज दरवर्षी आम्ही 50 to 60 पोर्टफोलिओज रिटायरमेंटचे हँडल करतो आहे. लोक रिटायर होत आहेत आणि अगेन दे हॅव अ व्हेरिड बॅकग्राऊंड ऑब्वियसली. सो त्यावेळेस बऱ्याच केसेसमध्ये वी हॅव रिअलाइज त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग खूप फॅन्टॅस्टिक झाली आहे, बट दे आर स्ट्रक की व्हॉट नेक्स्ट करे क्या. म्हणजे असं काही असतं का की फायनान्शियल प्लॅनिंग चांगलं झालं, पैसा खूप आहे, पैशाचं करायचं काय? एक्झॅक्टली, असं असतं तोही का? खूपशा लोकांना प्रश्न आहे. काही अच्छा. लोकांच्या केसमध्ये पैसे पण नाही आहे, बट दे हॅव ॲब्सोल्यूट क्लॅरिटी की मी रिटायरमेंटमध्ये काय करणार आहे. दोज पीपल आर ॲट टाइम्स मोर हॅपी दॅन द वन्स हू हॅव मनी अँड डोंट हॅव डायरेक्शन. सो इनफॅक्ट 60 एजला तर मी खूपशा लोकांना आम्ही आता गाईड करत आहे की तुमच्याकडे आज कुठे 30-40 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, वाय आर यू लेटिंग इट गो डाऊन द ड्रेन. तुमच्याकडे आज 60 एज आहे, ऑब्वियसली ऑफिशियली यू कॅनॉट वर्क, यू कॅन बी ॲज अ कन्सल्टंट ॲज वेअर, यू कॅन बी अ मेंटॉर फॉर समवन. अच्छा, असं असतं का? येस येस रिटायरमेंट नंतर देखील करता येऊ शकतं. येस, यू कॅन बी ॲज अ मेंटॉर. आता आमच्या पर्टिक्युलर फील्डमध्ये रिटायरमेंट नाहीच आहे, पण फॉर इन्स्टन्स तुमच्या फील्डमध्ये इफ वी से 58-60 इज ऑफिशियली द एज वेर इन यू आर एक्सपेक्टेड टू ऑप्ट फॉर रिटायरमेंट. बट बियॉन्ड दॅट एज ऑल्सो, नाव दॅट यू हॅव सच अ रिच एक्सपिरियन्स ऑफ 35-40 years, वाय डोंट यू बी अ मेंटॉर फॉर समवन. तुमचं नॉलेज हे आजकालच्या जनरेशनसाठी विल बी फॅन्टॅस्टिकली हेल्पफुल. आणि इनफॅक्ट इन युअर केस you need not wait till retirement also, you are doing it today itself. So this I would genuinely request की तुमच्यासारखी पर्सनॅलिटीजला की प्लीज कीप दिस डुईंग फॉर इयर्स टुगेदर. डोंट टेक अ ब्रेक. इट्स काइंड ऑफ अ लॉस टू द सोसायटी आय वुड से इनफॅक्ट. करेक्ट. की आपण 60ला मग रिटायर होतो आहे, नॉट गिविंग आउट वॉट वी हॅव, बिकॉज हे सगळं तुम्ही शिकलात सोसायटीकडून. बरोबर. You can give it back to the society. That's all you are expected to do. So staying occupied is one of the biggest challenge. आणि मग ऑक्युपाईड नसलं की सम काइंड ऑफ अ एलिमेंट स्टार्ट्स किकिंग इन. मेंटल एलिमेंट असेल, फिजिकल एलिमेंट असू शकते, फायनान्शियल एलिमेंट असू शकते. बऱ्याचदा मेंटली थोडंसं ते डिस्टर्ब झाल्यामुळे फिजिकल इलनेस सुद्धा दिसायला लागतात. येस. अचानकच असं वाटायला लागतं रिटायर्ड लाईफ आहे, मग काय वयाच्या 60 नंतर ब्लड प्रेशर तर येणारच, शुगर तर वाढणार, करेक्ट असे पण करेक्ट लोक करेक्ट असतात. कारण तो एक माइंडसेट तयार केला एक असतो. माइंडसेट तयार झालेला असतो, पण एक्झॅक्टली आपल्याला ते नाही व्हायला साठी आपल्याला भरपूर प्रयत्न घ्यावे लागतात. बियॉन्ड 60 ऑल्सो यू कॅन कम्फर्टेबली स्टे बिझी. आमच्या फील्डमध्ये इनफॅक्ट म्हणजे वी कॅन कम्फर्टेबली से की आमच्याकडे 30 आणि 40 वर्षाचे एक्सपिरियन्स आहेत. वाय वी लेटिंग इट गो डाऊन द ट्रेन. बरोबर. माइट ॲज वेल हेल्प ऑल द मोर पीपल. पण त्या केसमध्ये ऑल्सो यू नीड टू स्टे अपडेटेड, अदरवाईज यू आर आउटडेटेड. दॅट्स व्हेरी क्लिअर. एक तर अपडेटेड नाही तर आउटडेटेड. डोंट टेक, यू हॅव टू सिलेक्ट की वेअर इज इट दॅट यू वॉन्ट टू फॉल. तसा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारायचं आहे. म्हणजे सगळ्या जगामध्ये आज म्हणतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जॉब जाणार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्याच फील्डमध्ये आता एंट्री करतंय. बरोबर. तर मग तुमच्या फील्डमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा नक्की काय रोल आहे? म्हणजे तिथे काहीतरी फायनान्शियल ॲडवायझरचा रोलच आता संपून जाणार, सगळं AIच काम करणार, असं काय आहे का? नॉट एक्झॅक्टली. क्वेश्चन इज व्हेरी अप टू द मार्क जो म्हणू शकतो तसा क्वेश्चन आहे तुमचा. पण इम्पॅक्ट विल बी इन अ गुड सेन्स इफ यू मेक गुड यूज ऑफ इट. ओके.
सो फॉर एक्झाम्पल आता आमच्या केसमध्ये भरपूर प्रोसेसेस असतात, भरपूर CRM ॲक्टिव्हिटीज करावं लागतात, भरपूर प्रॉस्पेक्टिंग ॲक्टिव्हिटीज करावं लागतात. फॉर दॅट AI कॅन बी व्हेरी युजफुल. बट इफ यू सी इट ॲज अ थ्रेट, then that's not how it needs to be perceived as. म्हणजे डोंट सी AI ॲज अ थ्रेट, कॅन वर्क टुगेदर. आमच्या फील्डमध्ये इनफॅक्ट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू हॅव दॅट ह्युमन कनेक्शन टू अंडरस्टँड पर्सनली की त्या व्यक्तीचा अदर बॅकग्राऊंड काय आहे. तुम्ही म्हणाल की नाही फायनान्शियली तो व्यक्ती सगळे त्याचे फिगर्स समजा AI मध्ये टाकले तर ही गेट द सोल्युशन टू इट. दॅट्स नॉट एक्झॅक्टली वॉट AI म्हणजे AIचे काही जे लिमिटेशन्स आहेत त्यामुळे त्याच्यामधून दे कॅनॉट गिव्ह यू इमोशनल सजेशन्स. देर आर सर्टन क्रायसिस विच ऑब्वियसली यू कॅनॉट एक्सप्लेन टू AI. सो जरी आकडेवारी त्यांनी असिस्टन्स दिलं तरी इमोशनल तुम्हाला जो असिस्टन्स पाहिजे दॅट कॅन कम थ्रू अ ह्युमन ओनली. बरोबर आहे. म्हणजे आता आपण विचार करा की प्रत्येक व्यक्तीचा एक फॅमिली डॉक्टर पूर्वी असायचा. येस. म्हणजे तो एक रिलेशन बिल्ड केलेलं असायचं. हो, तर तसं देखील हे फायनान्शियल ॲडवायझर हे रिलेशनशिप बिल्डिंग मध्ये Correct, जास्त अवलंबून आहे. correct, म्हणजे मला आज गरज आहे तर त्या ॲडवायझरकडे जाऊन मागू शकतो की मला Correct. पैशांची आत्ता गरज आहे तर काय करायचं, राईट. किंवा लॉंग टर्म मध्ये मला गरज लागली तर काय करायचं, करेक्ट. पोर्टफोलिओ बिल्ड कसा करायचा. AI आहे परंतु एक ह्युमन टच इज इम्पॉर्टंट. नक्कीच. ॲब्सोल्युटली करेक्ट. सो तुम्हीच विचार करा, तुम्ही जर डॉक्टरकडे गेलात, इन्स्टेड ऑफ द डॉक्टर ओव्हर देअर इज अ रोबोट सिटिंग. तुम्ही सगळे प्रॉब्लेम एक्सप्लेन केले, रोबोटमधून तुम्हाला सगळे काहीतरी कॅल्क्युलेशन ॲनालिसिस करून एक तुमच्याकडे शीट प्रिंट येईल, अशी अशी तुम्हाला डायग्नोसिस आहे, अशी अशी ट्रीटमेंट आहे आणि अशी अशी सर्जरी करावी लागते हार्टची, अँड दॅट सर्जरी इज ऑल्सो टेकन केअर बाय ऑफ अ रोबोट. ऑब्वियसली यू विल नॉट बी कम्फर्टेबल विथ इट. बरोबर. सो देर आर सर्टन लिमिटेशन्स बट बोथ कॅन गो हँड इन हँड. ओके. असा थ्रेट नाही आहे. मी तेच म्हटलं, भरपूर प्रोसेसेससाठी तुम्ही AIचा गुड यूज करू शकता. इवन फॉर द स्टुडंट्स टुडे ऑर इवन फॉर द वर्किंग क्लास टुडे, मेक गुड यूज ऑफ AI. बट ओके. मेक शुअर यू डोंट टेक इट ॲज अ थ्रेट और डोंट गिव्ह आउट इन्फॉर्मेशन वेअर तुम्हाला वाटेल की और अदर लोकांना वाटेल की AI इज अ थ्रेट. तसं राईट. तर म्हणून तर बरेचसे चॅलेंजेस असणार आहेत लाईफला, धकाधकीचं पण असणार आहे कदाचित हे लाईफ, आणि करेक्ट. त्याला कुठेतरी टाइम लिमिटेशन्स पण नाही आहेत. म्हणजे बरोबर. सॅटर्डे संडे इव्हनिंग मॉर्निंग सुट्टीचा दिवस असं काही नाही, कारण की ते काही फिक्स ऑफिस आवर तर नाही आहे. राईट. राईट. तर मग नक्की समजा वर्क लाईफ बॅलन्स साधायचा असेल या प्रोफेशनमध्ये तर कसा काय करायचा मग ते? हा प्रश्न बऱ्याचशा लोकांनी मलाच इनफॅक्ट विचारलेला आहे की उमरेकर तुम्ही शनिवार रविवार कसं काय जास्त अवेलेबल असता. वन ऑफ द रिझन्स इज मोस्ट ऑफ द क्लायंट्स आर अवेलेबल. त्यांना सुट्टी असते शनिवार रविवार. दे हॅव टाईम ॲट लिजर, त्यांच्याकडे वेळ असतो आणि त्या वेळेमध्येच आपण हे आमचे जे विषय आहेत आपण क्लायंटसोबत बसून ॲट लिजर डिस्कस करू शकतो. इनफॅक्ट आमच्यासाठी वीकेंड्स आर मोर बिझी कम्पेअर्ड टू वीकडेज. म्हणजे तसंच जर आपण अदरवाईज लोकांचा बॅलन्स बघितला इट्स दी अदर वे राऊंड. वीकेंड्स आर मोर लिजर टाईम फॉर दॅम, वीकडेज आर मोर बिझी. पण या सगळ्या धावपळीमध्ये, आयुष्याच्या सगळ्या धावपळीमध्ये 2-4 गोष्टी इज वॉट यू नीड टू व्हेरी प्रिसाइजली टेक केअर ऑफ. वन ऑफ दॅम इज यू नीड टू लव्ह वॉट यू डू अँड डू वॉट यू लव्ह. करेक्ट. याचा अर्थ की तुमच्या ज्या काही हॉबीज आहेत तर अशा काही हॉबीज तुम्ही छंद जोपासले पाहिजेत. हे हॉबीज फक्त वर्किंग एजमध्येच फक्त जोपासायचे असं नाही आहे. दीज आर द वन्स विच कॅन हेल्प यू स्टे अफ्लोट फॉर द एंटायर लाईफ. जो रिटायर पिरियडमध्ये लोकांना प्रश्न पडतो तर आता आम्ही काय करावं, तर एखादी हॉबी असेल तर यू कॅन परस्यू दॅट हॉबी देअर ऑनवर्ड्स ॲज वेल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट यू नीड टू, जसं फायनान्शियल तुम्ही वेलबिईंगसाठी खूप ॲक्टिव्हिटीज करताय, फिजिकल वेलबिईंगसाठी खूप ॲक्टिव्हिटीज करताय, पण मेंटल वेलबिईंगसाठी नॉट नेसेसरीली एव्हरीबडी डज सम काइंड ऑफ एन ॲक्टिव्हिटी. सो एक ग्रॅटिट्यूड जर्नल मेंटेन करणं इज अ व्हेरी गुड प्रॅक्टिस. बेसिकली वेन यू एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड इट डज रिलीज हॅपी हॉर्मोन्स इन द बॉडी. हॅपी हॉर्मोन्स इनफॅक्ट यू नो मच बेटर अबाउट इट की ऑक्सिटोसिन आहे, डोपामाइन आहे, सेरोटोनिन आहे, एक्झॅक्टली, एंडॉर्फिन्स आहेत, एक्झॅक्टली. सो ग्रॅटिट्यूड जर्नलसुद्धा मेंटेन करायला हवी आहे. ग्रॅटिट्यूड जर्नलवर तुम्हाला खूपशा आर्टिकल्स खूपशा ठिकाणी मिळतील. पर्स्युइंग युअर हॉबीज इज अनदर थिंग. आणि मेक शुअर यू गिव्ह बॅक टू द सोसायटी. त्यामध्ये अंडरप्रिव्हिलेज लोक असतील काही, तर यू डू समथिंग फॉर देअर वेलफेअर ॲज वेल. इट डज हॅपीनेस कोशंट ऑल इन ऑल तुमचा इम्प्रूव्ह करण्यासाठी वर्क लाईफ बॅलन्समध्ये. दॅट्स हाऊ एक्झॅक्टली लाईफ बॅलन्स तुम्ही मेंटेन करायला पाहिजे. अच्छा. येस.
मग आता आपण करिअर बद्दल पण बोलतोय आणि वर्क लाईफ बॅलन्स बद्दल पण बोलतोय, तर सिलेक्शन ऑफ द राईट चॉईस ॲट द राईट टाइम किती मोठा इम्पॅक्ट करू शकतो? I can give you a small story around that selection of right career. So I also heard and read this story sometime की एक खूप गरीब फॅमिली असते. अनफॉर्च्युनेटली द मदर पासेस अवे. तर फादर आणि 2 मुलं असतात त्यांचे. फादर इज अ बिग टाईम ड्रंकर्ड. कायम व्यसनी असायचा, चोऱ्यामाऱ्या करायचा, कुठे काही अजून भरपूर काही वेगळेच उद्योग करायचा. आणि हे जे 2 लहान मुलं होते, दोन्ही मुलं खूप हुशार होते. पण दोन्ही मुलांना रोजचं दिसणारं दृश्य हाच की घरात काय इश्यूज होत आहेत, सारखे पोलीस येत आहेत, सारखे काहीतरी लोक येऊन मारामारी करतायत, पैसे मागतायत. सो आफ्टर अ सर्टन पिरियड ऑफ इयर्स, समजा एक 10-20 वर्षांच्या पिरियडनंतर त्यांच्याकडे एक व्यक्ती इंटरव्ह्यू घ्यायला जातो. ओके. येस, टू बोथ द ब्रदर्स. आणि दोन्ही भावांना एकच प्रश्न विचारला जातो की तुम्ही आज ज्या पोझिशनला आहात असे का आहात? सेम प्रश्न. दोघांचं उत्तर पण सेम असतं, कारण की आमचे वडील असे होते. ओके. सेम प्रश्न, सेम उत्तर. बट डिफरन्स इज वन ऑफ द 2 ब्रदर्स इज डुईंग एक्सेप्शनली वेल इन लाईफ. खूप सेटल्ड असतो तो व्यवस्थित. अदर व्यक्ती वडिलांसारखाच झालेला असतो. तर सांगण्याचा उद्देश असा आहे, चॉईस दोघांकडे होता कि असंच बनायचं है का असं नहीं बनायचं है. वन चोज कि अभी मैं मेरी लाइफ में क्या कर सकता हूँ, घर पे ऐसा ही है, तो ही चोज टू बी लाइक दॅट ओनली. अदर डिसाइडेड की समजा घरात एवढ्या सगळ्या डिफिकल्टीज आहेत, आय नो मी जर असंच झालो तर माझ्या लाईफमध्ये एवढ्याच डिफिकल्टीज राहणार आहेत. वाय नॉट आय टेक अ स्टेप टू गो आउट ऑफ माय वे अँड डू समथिंग बेटर इन लाईफ. सो selection of what you are to do in your life absolutely depends on what is your perception about it. दोघांच्या केसमध्ये सिच्युएशन सेम होती, प्रश्न सेम होता, उत्तर सेम होता, पण तरी चॉईस वेगळा होता. सो सिलेक्ट व्हॉट इज एक्झॅक्टली राईट फॉर यू. टेक हेल्प ऑफ अ मेंटॉर इन लाईफ. आणि थोडंसं हँड होल्डिंग मिळालं तर देर इज नथिंग लाईक इट. म्हणजे इवन इन माय पर्टिक्युलर केस हँड होल्डिंग आम्हाला बऱ्याच वेळा मिळाले आहे. टू मी फ्रॉम माय फादर, फ्रॉम माय फॅमिली मिळालेलं आहे. आणि दॅट्स हाऊ वी बीन एबल टू हॅव अ ॲब्सोल्युटली सेटल अँड गुड लाईफ टुडे. राईट. फायनान्शियल ॲडवायझर नॉर्मली करिअर आपण बघितलं तर एक बिलीफ सिस्टीम अशी आहे की कॉमर्स बॅकग्राऊंडमधून आला तर खूप अतिशय चांगल्या पद्धतीने करिअर करू शकतो. परंतु तुम्ही स्वतः प्रूव्ह करून दाखवलंय की नाही, एक इंजिनियर सुद्धा त्याच्यापेक्षाही खूप चांगलं काही करून दाखवू शकतो. एक्झॅक्टली. तर असं खरोखर आहे का की इंजिनियर्स हे कॉमर्स बॅकग्राऊंडच्या ग्रॅज्युएट्सपेक्षा देखील चांगलं करिअर हे करू शकतात? या सो नॉट जस्ट कॉमर्स बॅकग्राऊंड सोबत इन फायनान्शियल वगैरे. इफ यू नोटिस, इंजिनियर्स आर द मोस्ट वर्सेटाईल काइंड ऑफ स्टुडंट्स इन दी वर्ल्ड. काही बॉलिवूड सेलिब्रिटीज झालेत, हॉलिवूडमध्ये सुद्धा काही लोक इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड झालेत, काही स्पोर्ट्समध्ये गेलेले आहेत. Some are into music as well, some are into any other kind of activities also. So engineers are the most versatile students, you can say. One of the reasons, again, as we earlier discussed, तुम्ही त्या एवढ्या रिगरस काइंड ऑफ ट्रेनिंगमधून तुम्ही आलेला असता थ्रू दॅट एंटायर टेन्युअर ऑफ युअर इंजिनिअरिंग ऑफ 4 years, की यू आर ट्रेंड टू अडॅप्ट एनिवेअर. येस, म्हणजे फार विशेष चॅलेंज येत नाही की हे करू शकेल का नाही शकेल. हा जो बऱ्याच लोकांना प्रश्न असतो, अनलेस यू ट्राईड यू नॉट इन अ पोझिशन टू अंडरस्टँड की तुम्ही करू शकाल की नाही. तो एक ॲटिट्यूड तयार होतो 4 वर्षामध्ये. येस येस. आणि तो कदाचित तो ॲटिट्यूड पुढे उपयोगी पडतो. येस. सो आय कॅन डू इट असं जेव्हा तुमच्यामधला तो ॲटिट्यूड असतो तर नथिंग इज इम्पॉसिबल. ॲब्सोल्युटली. मग आता शेवटचा प्रश्न आहे की ही जी यंग जनरेशन आहे जी आता कॉलेजमध्ये शिक्षण घेते, कुठल्या स्ट्रीममध्ये घेत असतील, तर त्यांना तुम्हाला काही मेसेज द्यायचा असेल हे करिअर करण्याकरता, तर नक्की काय मेसेज देणार? आमचा स्पेसिफिक करिअर करण्यासाठी? या स्पेसिफिक फायनान्शियल ॲडवायझर याच क्षेत्राकरता. या क्षेत्रासाठी. ओके. सो आय वुड सजेस्ट की कनेक्ट विथ पीपल, लाईक माइंडेड पीपल. इनफॅक्ट तुमचे काही ग्रुप्स तुम्ही क्रिएट करायला पाहिजे इन कॉलेज इटसेल्फ, ज्यांचे सिमिलर लायकिंग्ज आहेत. आजकाल होत आहेत पण तसे बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये तसे लाईक माइंडेड लोक आर स्टेइंग इन टच अँड काइंड ऑफ pursuing what they want. That's one part of it.
travel, which will travel is one of the fantastic instruments given to humans, wherein you, whenever you happen to travel, you explore things, you get to meet new people, you get to see new cultures, eat variety of different foods, आणि याच्यातून तुमचा इन्क्विजिटनेस आयुष्यामधली वाढते. सो you also get to know ki you kind of get more of clarity whenever you happen to travel more and more. तुम्हाला बऱ्यापैकी आयुष्यातलीच एकंदरीतली क्लॅरिटी मिळायला सुरू होते. आणि थर्ड थिंग इज की येस, डू हॅव अ मेंटॉर. म्हणजे इवन इफ युअर इन द कॉलेज ऑर स्कूल समवेअर, एक सिलेक्ट करा तुमचा मेंटॉर, आणि दॅट हँड होल्डिंग विल टेक यू प्लेसेस फॉर शुअर. सो मेंटॉरिंग जो कन्सेप्ट आहे ऑल टुगेदर इज, म्हणजे इवन अर्जुनाकडे महाभारतामध्ये वी हॅव सीन ही हॅड अ फॅन्टॅस्टिक मेंटॉर लाईक कृष्णा. सो दॅट डज हेल्प यू एक्सेल इन लाईफ. आणि त्यासोबत बिलीव्ह इन गुड डीड्स, मेंटेन अ ग्रॅटिट्यूड जर्नल. दॅट्स ऑल अबाउट इट. येस. ग्रेट. आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही खरोखर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. येस. मग ते अगदी तुमच्या करिअरपासून ते अगदी सर्वसामान्य लोकांनी बचत आणि गुंतवणूक कशी करायची, सुरुवात कुठे करायची, पोर्टफोलिओ बिल्ड कसा करायचा, आणि अगदी आफ्टर रिटायरमेंट देखील हे करिअर सुरुवात करता येतं हे पण आपण बघितलं. येस. येस. ॲब्सोल्युटली. अगदी मनापासून धन्यवाद थँक्यू की हा तुम्ही इथे आलात आणि सगळी माहिती पूर्ण समाजापर्यंत पोहोचवलीत. करेक्ट. आणि आय एम शुअर की लोकांना याचा नक्कीच फायदा होईल. अगदी बचत करण्यापासून गुंतवणूक करण्यापर्यंत आणि नवीन करिअर एक्सप्लोअर करण्यापर्यंत याचा नक्कीच फायदा होईल. पुन्हा एकदा MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगतर्फे अनेक अनेक धन्यवाद. थँक्यू सो मच टू माय अल्मा माटर MIT AOE. आणि थँक्यू सो मच हाते सर, तुम्ही ही फॅन्टॅस्टिक संधी दिली आहे. आय नेवर न्यू दॅट आय वुड बी काइंड ऑफ इंटरव्ह्यूड और feature in a podcast from the college. So thank you so much once again for this fantastic opportunity, and looking forward to few more podcasts from your end. Thank you so much. Thank you. Thank you.